आपल्याला आठवत असेल साधारण 1-2 महिन्यापूर्वीच इथे आम्ही भूमिपूजन केलं होतं कामांचं. तेव्हा राजसाहेब देखील होते आणि आम्ही सगळ्यांनीच हे केलेलं. त्याच्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन हे आज सुशोभीकरण करत आहोत. हे नागरिकांसाठी करत आहोत आणि छान दिसत आहे. दुसरीकडे आपण जर बघितलं ओमप्रकाश निंबाळकर, मला वाटलंच तुम्ही अजून खऱ्या प्रश्नावर का नाही आलात. आज बैठक झालेली आहे, उद्धवजी दौरा सुद्धा करतायत. आम्ही सगळेच दौरा करणार आहोत आणि मुख्य गोष्ट हीच आहे की जनतेमध्ये जाऊन पुन्हा एकदा हे सगळे जे डरपोक लोक पळालेले आहेत किंवा जे पैसे खाणारे लोक पळालेले आहेत तिथे जाऊन जनतेशीच परत संवाद साधणार. कारण ह्या लोकांनाच ह्या जनतेनीच आशीर्वाद दिले होते. आता पुन्हा एकदा तिथे लढाई सुरू होणार. 20 वर्षानंतर आज निकाल आलेला आहे. खरं तर विरोधात निकाल गेलेला आहे, कसं बघताय? आता हा त्यांनी विचार करावा. तुमचं काय बोलणं झालं? शिंदेंनी फोन केला म्हणतायत असं. ते काय फोनाफोनी मग ते दाखवतील. हा हॅलो बोललो, हा ते स्पीकर फोनवर माहिती आहे तुम्हाला नाटक कसं चालतं. पण पैसे ज्यांनी खाल्लेत त्यांना फोन करा, तुम्ही काही करा, काय अर्थ त्याच्यात. आणि हा नालायकपणा लोकांनी पाहिलेला आहे. पण ओमराजे निंबाळकर बोलतात मी अजून देखील कुठल्या पक्षात गेलो नाही, कुठल्या सेनेत. मला वाटतं परवा जे बैठकीला आले होते ते आम्हाला सगळ्यांना दिसत आहे. जर कोणाला यायचं असेल मोठ्या मनाने तर पुन्हा एकदा येऊ शकतात. पण उद्धव साहेबांचं मन मोठं आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे, जे कोणी पक्षाच्या विरोधात जातील त्यांच्यावर कारवाई होणार. पण दुसरीकडे बघितलं आज राज ठाकरे यांनी आज मेळावा घेतला, त्यामध्ये असं म्हणाले की ही जे फोडाफोडी सुरू आहे ते अमित शहासाठी आहे, 2029 साठी फोडाफोडी करत. पण याच्यात तुम्हाला काही वेगळी भूमिका आहे का? कोई शक? सर अमित शहा आज एक भाषण शेवटच्या देत मराठीमध्ये अमित शहा मुंबईत आहेत. खरं तर शहरात तुम्ही बॅनरबाजी पाहिली असेल. शिंदे सेनेकडून त्यांच्या गुलामांनी लावलेले आहेत बॅनर. त्यामधूनच मोठा गोंधळ झाला, पेपरफुटी झाली, त्यानंतर आता पुन्हा उद्या नीटचे पेपर होते. कसं पाहता? आज अबुधाबीमध्ये जायला लागणार आहे एका विद्यार्थ्याला. आपण पाहिलं असेल एका नागपूरच्या विद्यार्थ्याला अबुधाबीचं एक्झाम सेंटर मिळालेलं आहे. मुख्य गोष्ट हीच आहे की आपल्या देशामध्ये परीक्षा अशी एवढ्या वाईट पद्धतीने होत आहे. आपण पाहिलं असेल पेपरफुटीचा विषय असेल किंवा दुसरा विषय हा असेल की आता पेपर हे फुटायचे नाहीत म्हणून एअरफोर्सला वापरायला लागते. म्हणजे तुम्ही बघा देश कुठे नेऊन ठेवला या लोकांनी. पण सर एकीकडे अमित शहा म्हणतात कोल्हापूरमध्ये एकच गट एकच शिवसेना, ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मला वाटतं अशा फालतू गोष्टींकडे लक्ष देत नाही आम्ही. महाराष्ट्राला माहिती शिवसेना कोण आहे. ज्यांना माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी वाचवलं तेच आज शिवसेना आणि ठाकरे परिवार संपवायला निघालेले आहेत. हे जनता काय जग बघत आहे आणि जगात हे देखील चर्चा सुरू आहे की भाजप आपल्या देशामधली लोकशाही संपवलेली आहे. आता तुमच्यावरती जबाबदारी तेवढीच आहे मीडिया म्हणून की तुम्ही कुठपर्यंत ह्यांचे स्टेटमेंट्स दाखवता आणि सत्य परिस्थिती किती दाखवता. एकीकडे दुसरीकडे म्हणतात ते आता हे एकीकडे दुसरीकडे नाही. एकच गोष्ट आहे की शिवसेना एकच आहे. दुसऱ्यांची जी आहे ती गुलामांची सेना आहे. सेना पण नाही टोळी आहे आणि एका चोराला मुख्यमंत्री बनायचं म्हणून हे परत चालले सगळं. सेना टेस्ट ट्यूब बेबी आहे अमित शहाची असं संजय राऊत म्हणतात. कोई शक? दुसरीकडे ऑपरेशन टू देखील लवकरच राबवलं जाणार असं देखील म्हटलं जातं की आता मला वाटतं संजय राऊतजींनीच तर सांगितलं ऑपरेशन तुडवा. हे कदाचित होऊ शकतं कुठेतरी. अमित शाह का कहना है कि शिंदे सेना कोई फैक्शन नहीं है, अभी शिवसेना एकनाथ शिंदे की देखिए ऐसी फालतू बातों पर आप ज्यादा ध्यान न दो क्योंकि ये सारी बातें यही है कि भाजपा को सत्ता जमानी है. भाजपा को सत्ता लोगों के लिए नहीं खुद के लिए जमानी है. और अगर आप देखें तो पिछले 12 साल का इतिहास बताता है कि भाजपा जब शासन में बैठता है तो शासन चलाने नहीं आता. एक ही बात है, शिवसेना जो है वो एक ही है. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी. जिस भाजपा को और इन सभी को मेरे दादाजी वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे ने बढ़ाने की कोशिश की, तब बढ़ाने का मौका दिया, उसी शिवसेना को और उसी ठाकरे परिवार को यही भाजपा आज खत्म करना चाहती है. सारे लोग देख रहे हैं, जनता तो देख रही है. कल काफी भावुक हुए थे उद्धव ठाकरे ने, इस्तीफा पेश किया था उन्होंने कहा कि अगर कोई गद्दार होगा, कोई चोर को बैठने नहीं दूंगा. लेकिन बिल्कुल, क्योंकि चोरी तो सामने से हो रही है और एक चोर को महाराष्ट्र का मुख्यमंत्री बनना है जो भाग के गया था गुवाहाटी, और उसीलिए तो ये सारी बातें हो रही है. जो पैसों से बिके जाते हैं उनके साथ क्या रहना है. कल नीट की रीटेस्ट होने वाली है. आज नागपुर में एक इंसिडेंट आया, एस्पायरेंट का लोकेशन सेंटर अबू धाबी में देखा गया. बिल्कुल, और यही उनकी बात है कि धर्मेंद्र प्रधान इस्तीफा क्यों नहीं दे रहे हैं. क्या इसके पीछे कारनामे चल रहे हैं, क्या इसके पीछे षड्यंत्र चल रहा है कि धर्मेंद्र प्रधान अभी भी जम के बैठे हुए इस सीट पे. इसकी तो सफाई भाजपा को देनी पड़ेगी. ओमराजे निंबाड़कर को कोर्ट की तरफ से एक बड़ा धक्का मिला है, क्या कहेंगे उसको लेकर? मैं नहीं कहना चाहता हूँ कुछ, वो खुद कहना चाहेंगे अगर तो ठीक है. क्योंकि ऐसी बातों में सौदाबाजी नहीं होती, मुझे लगता है, और होनी भी नहीं चाहिए. लेकिन बात तो यही है कि अगले हाईकोर्ट जाए, सुप्रीम कोर्ट जाए, आज का निकाल जो आया है वो तो आया उनके सामने और उसी की इस पे वो खींचना चाहते थे उन्हें. सर एक मराठी बीएसटीचा ओमराजे आहे. खरं तर 2 दिवस झाले, तुम्ही सुद्धा अनेक बैठका बीएसटी साठी घेतल्या होत्या. सुधारले का ते पण? बीएससी तर डुबायला निघालेले आहेत. कदाचित अदानीच्या हातात देतील. उद्या नीटची एक्झाम आहे, त्यामुळे लवकरात लवकर संपतो. नीट व्हावा हे महत्वाचं आहे. सर ओमराजे निंबाळकर यांच्याशी काही संपर्क झाला? काही नाही.
कारण की ते अजून देखील फोनवर त्यांनी सांगितलं होतं आजचा निकाल जाहीर झाल्यानंतर ते भूमिका मांडतील. मी तर भेटत नाही ना त्यांना. फोनवर बोलणं झालं असं चर्चा आहे आदित्यजी. फोनवर बोलणं झालं तुमच्याशी चर्चा होती. सर कारण की त्यांचं अजून देखील तळमळत पाहायला मिळत आहे कारण कुठल्याही भाषेत ते करत नाही. तळत म्हणत असो पण डुबं नाही हे त्यांच्याकडे आहे.